मोहाडी हे गाव राज्यातल्या प्रत्येक गावासाठी आदर्श ठरत आहे। आपलं गाव सर्वार्थाने सक्षम करणं हा सांगवी मोहाडीकरांनी जणू वसाच घेतला आहे। त्यासाठी आपलं स्वतःचं राहतं घर कच्चं मोडकं असलं तरी गाव स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्यासाठी या ग्रामस्थांनी शासनाकडून कोणतंही अनुदान न घेता ग्रामीण बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊन गावात पक्क शौचालय बांधलं आणि गाव गोदरी मुक्त करून आदर्श घालून दिला। गावात वृक्ष लागवड आणि संगोपनातून निसर्ग संवर्धनाचा वसाही जपण्यात येत आहे। रोज पहाटे 5 वाजता गजानन महाराज सेवा मंडळाचे सदस्य संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करतात। सरपंच म्हणून काही चांगलं काम आपण केलं पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे या दृष्टीने गावात महिला बचत गट तयार केले। ग्रामीण बँकेला विनंती केली किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून संडासले कर्ज द्या। त्यांनी आमची विनंती मान्य करून संडाससाठी कर्ज आम्हाला दिलं। आम्ही पूर्ण गावात संडास बांधले आणि गाव गोदरीमुक्त केलं। त्याचबरोबर पर्यावरण योजनेचा मी भाग घेतला आणि संत गाडगेबाबा योजनेत सुद्धा भाग घेतला। गावात महिला सक्षमीकरणाची चळवळ हे व्यापक आहे। बचत गटातील महिलांनी स्वतःहून गावासाठी ड्रेस कोड लावला आहे। बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी रोजगार, उद्योग, आत्मनिर्भरता आणि बचतीचे धडे दिले जातात। सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करून घराजवळच्या जागेत गावकऱ्यांनी परसबागा लावल्या आहेत। सांगवी मोहाडी गावानं खऱ्या अर्थानं राज्यातल्या इतर गावांसाठी सक्षमतेचा आदर्श घालून दिला। दिवंगत साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे हे जरी